नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण शिकणार आहोत स्क्वॉटची एक्सरसाइज कशी करायची। तुम्हाला जर बॉडी ट्रान्सफॉर्म करायची असेल, फॅट लॉस करायचं असेल, बॉडीचा बॅलन्स इंप्रूव्ह करायचा असेल, पायाची स्ट्रेंथ वाढवायची असेल तर तुम्हाला ही एक्सरसाइज स्किप करून चालणार नाही, ज्याचं नाव आहे स्क्वॉट्स। आज आपण स्क्वॉट्स बद्दल बोलणार आहोत। तर आता आपण स्क्वॉट्स कसे करायचे हे शिकणार आहोत। तर स्क्वॉट्स करण्यासाठी तुमच्या पायामध्ये हिप डिस्टन्स पाहिजे असं, आणि अंगठे हलकेसे बाहेरच्या बाजूला पॉइंट आउट करायचे, हात पुढे करायचे, हिपला मागे पुश करत खाली बसायचे। खाली बसताना आपले गुडघे बाहेरच्या बाजूला पुश करायचे, असे पूर्ण खाली बसायचं आणि पूर्ण वरती उठायचं। मी साइडने तुम्हाला करून दाखवतो। साइडने स्क्वॉट्स तुमचे असे दिसले पाहिजेत। वरती आल्यानंतर तुम्हाला श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे आणि मग खाली बसायचं आहे। अशा पद्धतीने स्क्वॉट्स करताना बरेचसे चुका होतात, ते मी तुम्हाला दाखवतो। स्क्वॉट्स करताना तुमचं पूर्ण भार हा टाचेवरती पाहिजे असा। स्क्वॉट्स करताना जर तुमची टाच उचलली गेली तर तुमचा तोल पुढे जाणार आणि तुम्ही पडणार आहे। स्क्वॉट्स करताना तुम्हाला इंजुरी होऊ शकते, तर स्क्वॉट्स करताना कधीच तुम्ही टाच उचलायची नाही। दुसरी चूक अशी होती की आपण बसताना तर गुडघे बाहेरच्या बाजूला पुश करतो, पण उठताना आपण गुडघे आतमध्ये करून उठायचा प्रयत्न करतो। ही पण चूक तुम्ही अवॉइड केली पाहिजे। त्याच्यानंतर तिसरी चूक अशी होती, तुम्ही बसताना तर ताड बसता, पण उठताना तुम्ही ही बाजू उचलून असं उठता। तर जसं तुम्ही बसताय स्ट्रेट, असं इमेजिन करायचं की हातामध्ये तुमचं वेट आहे, बकेट आहे, आणि स्ट्रेट बसायचं आणि स्ट्रेट उठायचा प्रयत्न करायचा। बॅकला राऊंड करायची गरज नाहीये। पाचवी चूक अशी होती की तुम्ही ज्या वेळेस खाली बसता त्यावेळेस किती बसायचं। काही जण म्हणतात एवढं बसायचं, एवढं बसायचं, एवढं बसायचं। तर तुमच्या फ्लेक्सिबिलिटी अनुसार, तुमच्या मोबिलिटी अनुसार तुम्हाला जेवढं खाली बसता येईल तेवढं तुम्ही बसू शकता। म्हणजे एखाद्याची मांड्या जाड असतील तर तो इथंच बसले की त्याच्या मांड्या टच होणार, त्यामुळे त्याला अजून खाली जाता येणार नाही। ज्यांच्या मांड्या बारीक असतील त्याला पूर्ण खाली बसता येईल। तुमची फ्लेक्सिबिलिटी आणि तुमची मोबिलिटी जेवढं तुम्हाला अलाउ करेल तेवढं खाली तुम्ही बसलं पाहिजे। अजून एक चूक अशी होती की तुम्ही कोरला स्ट्रॉंग नाही ठेवत, कोरला ब्रेस नाही करत। म्हणजे तुम्ही असं पोट कडक करायचंय, जेणेकरून समजा तुमच्या पोटात कोणतरी बुक्की मारणार असेल तर तुम्ही कसं पोट कडक करणार तसं पोटाला स्ट्रॉंग ठेवायचं आणि मग स्क्वॉट्स करायचं, जेणेकरून तुम्हाला पूर्ण खाली बसता येईल। जर तुम्ही कोर स्ट्रॉंग नाही ठेवलं, कोरला जर रिलॅक्स केलं तर तुमचा पाठीचा मणका असा राऊंड होणार आहे आणि बॉडी वेट एक्सरसाइजला मोस्टली इंजुरी नाही होणार। पण ज्यावेळेस तुम्ही वेट घेऊन स्क्वॉट कराल आणि तुमचं कोर तुम्ही स्ट्रॉंग नाही ठेवलं, कोरला ब्रेस नाही केलं, कोरला स्ट्रॉंग पकडलं नाही आणि इथं गेल्यानंतर समजा तुम्ही कोरला रिलॅक्स केलं तर तुमच्या मणक्यामध्ये गॅप पडू शकतो, इंजुरी होऊ शकते। तर ही इंजुरी अवॉइड करण्यासाठी पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही बॉडी वेट स्क्वॉट्स करता त्यावेळेस पासूनच तुम्ही कोरला स्ट्रॉंग ठेवण्याचा, कोरला ब्रेस करण्याचा प्रयत्न करा। तर आताच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं स्क्वॉट्स कसे करायचे। स्क्वॉट्स करताना बेसिक चुका काय होतात त्या मी तुम्हाला सांगितल्या। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अजून काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।